नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सुरू करूया. आज मी सकाळी 5 वाजता उठलो आणि चाललो छोट्याच्या ट्रिपला. येथून सुरुवात आहे यांची. आत्ताच फोटोशूट चालू झालंय. हे बघा, हे पण येत आहेत. हिला पण घ्या. हे कोणाचं काय चालू आहे? ऐश्वर्या झाली लिपस्टिक लावून. केतन आता बोललो असतो, जाऊन दे. कोण आहेस तो? गणपती बाप्पा. बघा काय बोलतोय मला. अरे गौरव काय बोललास? आता मी जिजाऊ स्मारकच्या इथे थांबलेलो आहे. इथे आमची गाडी वगैरे इथे थांबले. सर्वजण इथे कांदेपोहे खात आहेत. काही जंगली प्राणी इकडे पण आहेत. हे बघा, यांचा संबंध काय नाही दुसऱ्यांशी. एक शेवाची पुडी घेतले. हे बघा, शेवपोहे खात आहेत. कांदेपोहे कमी, शेवपोहे जास्त आहेत. ते झाले खाऊन. प्रत्येक जण आपापला कचरा एकाच जागी ठेवतील. जाऊन तुला बोललो असतं आता. हे कुठे टाकायचं? आताच आम्ही पोहे खाल्लेले. आता चहा पिणार आणि रायगडावर जाणार. खाली चहा चालत आले आपल्यासाठी. माझा पचका झालेला आहे. परत मला कोण चहा देते का? चहा देत आहे का चहा? हे मला चहा देणार का कोणी? दे. फायनली चहा भेटलेली आहे. खा दुर्वेश सरांची चहा नेताना मी. दुर्वेश सर बघूया काय बोलतात. गौरवला आहे तू? तुला नको? दुर्वेश सरांना चहा नको? चहा घ्या ना कडक. आणि चहा त्यानेच बनवली. कडक बनवली चहा गौरव. इथनं पैठणीची सुरुवात झालेली आहे.
सगळे माझे फ्रेंड्स सगळे इथे जमतायत आणि नंतर मग वरती जाणार आम्ही. ह्या पायऱ्या तर नंतर बांधले खूप बुरी त्यावेळीचा ह्या जुन्या पायऱ्या नंतर मग 1974ला या पायरी मार्ग इंदिरा गांधी पंतप्रधानांना बांधले जातात. आणि तिथे एक दरवाजा असेल बघ इथून शिवाजी महाराज गेलेच नाही म्हणजे हा मार्ग त्यांचा नाही आहे वास्तविक तिकडून नंतर असं चांगलं थकली ही पण थकली. दिव्या तर जामच. हे बघ टोपा वगैरे घेऊन चालली कशाला काही माहीत नाही कसला एड लागाय तिला काय माहिती. खाली त्या खालीच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. तामणकर मी स्वतः सिद्धेश तामणकर आपल्या सगळं जन्मित मी जातो. म्हणजे नाही तिकडनं गेलं ए चल ना चप्पल काढून. तसं ते देवस्थान बांधून घेऊन आले आणि मग गडावरती त्यांनी वसवलेलं आहे शिर्के घराण्याने. त्याच्यानंतर मग काय झालेलं आहे शिर्के घराणं गेलं त्याच्यानंतर मग पुन्हा काय झालं शिवाजी महाराजांनी हा किल्ला कधी बांधलाय तर 1656ला काय झालं तर 1656 म्हणजे 31 डिसेंबर 1656 रोजी काय केलं त्यांनी तर राजगडावरनं हे जे रायगडचा किल्ला आहे तो त्यांनी म्हणजे पाहिला. त्यावेळी काही किल्ला नव्हता हा एक डोंगरसारखा या त्यापूर्वी 1200 म्हणजे शिर्के घराण्याच्या आधी इथे कैदी वगैरे ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा वापर केला जायचा. ओके हां तर 1656 रोजी सुरू केला आणि 1670 रोजी हा किल्ल्याचं पूर्ण बांधकाम पूर्ण झालेलं आहे. तुळजापूर माते शरणागत भक्ताचे रक्षण कर माते शरणागत भक्ताचे रक्षण कर माते गडाचे देवता शिरकाई देवी गडाची देवता शिरकाई आई. त्यावेळीच ओके होलीचं मैदान म्हणजे काय सर्वप्रथम इथं होली लावली जायची आणि त्याच्यानंतर काय पूर्ण जे गडाखालची गावं आहेत इथनं दिसली होली लावलेली की तिथे दुसरीकडे लावली जायची. हा बसवलेला 1974 साली आहे. ओके शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ ओरिजिनल नाही आहे खरं म्हणजे त्याचं नाव हुजूर बाजार आहे बार्गनिंगचा बाजार आहे. ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊया. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा जो रायगड किल्ला आहे तो समोरून डायरेक्ट ते जे मनोरे दिसत आहेत त्या मनोऱ्यातून त्याची एंट्री आहे. पालखी दरवाजा म्हणजे काय आपण जो रायगड किल्ला चढलो बरोबर आहे रायगड किल्ला चढलो तो मार्ग प्राचीन नाही आहे म्हणजे प्राचीन जरी असेल तरी पण तिथून शिवाजी महाराज कधी येत नव्हते. तर नाणे दरवाजा त्याच्याच पुढून नाणे दरवाजा आहे त्या नाणे दरवाजातून शिवाजी महाराज काय करायचे तर पालखी मार्गे म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला पालखीचा मान होता तो माणूस त्या पालखी मार्गाने तिकडून यायचा. खाली रायगडवाडी आहे म्हणजे काही 16 कोस काय आहे सह्याद्री आहे. ओके 16 कोस सह्याद्री म्हणजे काय तिकडून ज्यावेळी महाराज यायचे
रायगडवाडीला थांबायचे आणि तिथून मग पालखीच्या मार्गे नाणे दरवाजा मार्गे पुन्हा ते त्या मार्गे त्यांच्या राजवाड्यामध्ये जायचे. ओके हाय. आणि श्रद्धा गेले चल. एक म्हणजे राज्यांमधनं असतील काय करायचे जे व्यापारी असायचे ते इथे यायचे आणि या ठिकाणी काय व्हायचं त्यांचं बार्गेनिंग केलं जायचं फक्त, असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही जर बाजारपेठ आहे तर शिवाय इथे होती फक्त 350 घरं होती, 350 काय होती घरं होती. त्यामध्ये काही अधिकारी असतील. इकडच्या साईडला जी आहे ती ब्राह्मण आली आहे आणि इकडे पुढे जर तुम्ही गेलात तर तिकडे काय जे इंग्रज अधिकारी किंवा गड किल्ल्यावरती जे अधिकारी राहत होते त्यांची ती घरं आहेत. तर हे तुम्हाला जे नागाचं दिसतंय, हे नाग जे दिसतंय ते नागप्पा म्हणून, म्हणजे काय, ही बाजारपेठ ज्यांच्या ताब्यामध्ये होती, म्हणजे जे यांचे सर्वोच्च बघण्याचं काम करायचे त्यांच्या हे आजोबांची, नागप्पा असं त्यांचं नाव होतं, त्यांचं स्मरणार्थ हे त्यांनी लावलेलं असं म्हणतात. परंतु इतिहासकार त्याला काही मान्यता देत नाहीत. रायगड म्हटलं की फक्त प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह, कारण की रायगडचा इतिहास म्हणजे काय झालं 1883च्या नंतर रायगड किल्ला सुमारे 65 वर्ष इंग्रजांनी आपल्याला काय केलेलं, बंदी घातलेली की रायगड किल्ल्यावरती कोणालाही जाण्याची परमिशन आपल्याला त्यावेळी नव्हती. साधारणतः 65 वर्षाचा किल्ला बंद असेल तर विचार करा, एक पिढी अख्खी गेली त्यामध्ये. आणि त्यामुळे या किल्ल्यावरती नाव काय होतं हे कोणाच माहीत नव्हतं. जेम्स डगलर नावाचा एक फिरस्ता फक्त रायगडवरती आला आणि त्याला जे दिसलं त्याने काय केलं, तो काही इतिहास संशोधक नव्हता, त्याने काय केलं फक्त जे दिसलं त्याच्यावरती त्यांनी नावं देत गेलं आणि नंतर आपल्या इतिहासकारांनी त्यांना काय खरं मानलं. पण नंतर काय केलं, इतिहासकारांनी त्यावरती संशोधन केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की त्यांनी दिलेली नावं ही फार चुकीची आहेत. उदाहरणार्थ ते राणी वसा तिकडचं असेल ते देखील चुकीचं आहे. शिवाजी महाराजांच्या जर 8 पत्नी होती, शिवाजी माझी पहिली पत्नी जी होती सईबाई ती काय होती, राजगडावरतीच होती. जर 7 पत्नी होती मग तिथं 6च महल का त्यांचे, आणि जर त्यांच्या राण्या एवढ्या राहत होत्या तर ते अंधारी, म्हणजे तुम्ही जर बघितलं तिथे एकही खिडकी दिसत नाही आपल्याला जास्त प्रमाणात, तिथे संडासच फक्त आपल्याला दिसतात. मग अंघोलीचं स्थान कुठं आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांचं त्यावेळी लग्न झालेलं होतं, मग संभाजी महाराजांची फॅमिली कुठे राहायची. जिजामाता जरी खाली राहत असतील पाचाडला तरी पण जिजामाता आल्याच्या नंतर कुठे राहत असतील. त्यामुळे रायगड म्हटलं की प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह असंच आपल्याला दिसतं. हे आहे तर 43 दुकानं टोटल आहेत. त्याच्यानंतर काही इतिहासकार आहेत, म्हणजे निनाद सर असतील, भरपूर इतिहासकार आहेत, परब सर. एकाने म्हटलं इतिहासकारांनी की हे काय असलं पाहिजे तर जे विविध प्रकार सैनिकांचं म्हणजे जे मोठमोठे अधिकारी होते त्यांच्यासाठी राहण्याचीही घरं असू शकतात असं इतिहासाला वाटतं. आता इथं नेटवर्क नाही. थांबूया ना आणि इथेच सिद्धेश्वरला काहीतरी सांगा. मस्त आहे पाणी. कर्नल प्रोत्साहन आला, त्याला समजलं की बाबा इथे दारू गोळा आहे, फूट आहे तिकडे, त्याच्यावरती हल्ला केला आणि पूर्ण रायगड मग पूर्ण जलून गेलेला आहे. 11 दिवसात रायगडचं म्हणजे पूर्ण, आणि त्याच्यानंतर बंदी घातली असं आहे. हे जे गोलिम तलाव आहे मगाशीच म्हटलं तिथे आहे ना खाली एक असं भुयारीसारखं आहे, तिथनं आवाज जर तुम्ही देत म्हणजे साऊंड रिफ्लेक्टचं पद्धत आहे. आणि मगाशी जो सांगितलं कवी भूषण त्यांनी इथेच पहिले काय केलेली स्नान वगैरे करून इथेच पाणी वगैरे घेऊन तो तिकडे गेलेला, असा तो इतिहास आहे. त्याच्यानंतर आता आपण हे समजलं हे पूर्ण असा एरिया आहे. साधारणतः 1200 एकरवरती रायगड किल्ला आहे. 84 पाण्याची टाकी आहेत, 11 तलाव आहेत. आणि असं पाण्याचं म्हणजे शिवाजी महाराज हे ग्रेट इंजिनियर होते, ग्रेट जलशुद्ध म्हणजे जलपाणीचे हे होते, म्हणजे संशोधन लावणं आणि त्याचबरोबर पाणी कसं साचवायचं आपण ते देखील शिवाजी महाराजांना व्यवस्थित ज्ञात होतं. आणि इंदुलकरांनी देखील ते तसंच केलेलं आहे. आपण गपना राहुल नको रे राहुल, मला इथं खाली दुकान आली. माझ्या आजूबाजूला मार्ग असेल तिथं पण नाही माझं आजूबाजूला
कंटेन द्या. अर्धी तोंडात जाते आणि अर्धी हवेला बाहेर येते. तुला बनवते. अरे पागल खायला दिले ना टाकायला दिले. मामा चोळी कापलीस का? ढग बघ ना उडाले सर्व. इकडे येतो डग. भाई कंटेंट भेटतोय इकडे. कंटेंट भेटतोय. कंटेन ना अंदाज लावतोय भविष्यात इकडे पण आले ढग म्हणजे राहुल हा नको. ब्लॉग महत्वाचा आहे. अच्छा भारी आहे रे. एक नंबर. लोक चालत ना सगळे. काय मग मागे ये ना कशाला उभी आहेस. हा प्रणिता हा हिरकणी बुरुज आहे. केतनला माहिती आहे मला माहिती आहे. केतन काय आहे ते खाली ते पबजी मधलं ते आठवलं मला आठवलं. ते मोडलेले बिल्डिंग. काय अरे मला ऐकायचं होतं काय. काय काकडी 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 एक एक द्या. 20 चेक द्या तिकडे. 20 चेक द्या. खायला चप्पल तिथे घेऊन टाकतो माझ्याकडे कापडीवाले. बंकी बसायचा. तो काय करायचा, तो चेकिंग करायचं आणि आतमध्ये पाठवायचा. पण तुम्हाला सांगितलं की जे पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज कधीच आलेले नाहीत. तर ते नाणे दरवाजे म्हणजे काय, जी रायगडवाडी आहे 16 कोस दूर तिथं उतरायचे. तिथनं मग पालखीचा ज्याचा मान असायचा तो पालखी नाणे दरवाजा मार्गे पुन्हा महादरवाजामध्ये यायचा आणि डायरेक्ट तिथून मग शिवाजी महाराजांचा राजवाडा वगैरे तिकडे आहे तिथून. फक्त ज्याला पालखीचा मान होता तेच. आणि इथे सामान्य लोक कोणीही जास्त प्रकारे राहत नव्हती, कारण की महाडमध्ये बाजारपेठ असल्यामुळे इथे ते राहत नव्हते. इथे फक्त जेवढे कामापुरती लोक गरजेचे होते शिवाजी महाराजांना तीच लोक इथे राहत होती. असा हा इतिहास आहे. इथून जे संभाजी महाराज आहेत, संभाजी महाराज छत्रपती आत्ताचे, त्यांनी ती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी प्रयत्न केले. त्याला देखील खूप विरोध केला. नंतर मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला परमिशन दिली. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना कधीही म्हणजे जर आता ज्यावेळी राज्याभिषेक होत असेल किंवा काही होत असेल त्यावेळी इथे फक्त एक कटाडा बारकासा असणार आहे त्यावेळी ऑब्व्हियसली. आणि त्या तिथूनच त्यांच्याशी काय असेल ते संपर्क केला जात असेल. आपण सर्वजण मानतो की गडावरती हत्ती खूप होते. गडावरती हत्ती काही जण म्हणतात की मोठमोठे हत्ती पाहिले असतील. जो हेनरी ऑक्झेंडर आहे तो इंग्रज आहे, तो आधीच आलेला होता राज्याभिषेकच्या 5-6 दिवस आधी. ओके, सो तो आदल्या दिवशी आल्याच्या मुलं त्यांनी पाहिलेलं की गडावरती काय काय. त्याची डिक्शनरी आहे म्हणजे डायरी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की नगारखान्याच्या समोर काय 2 हत्ती त्याला दिसलेले आहेत. परंतु इतिहासाने अभ्यास केलेला आहे बाकीच्या. आणि तुम्हाला तर माहिती असेल ही सह्याद्रीची पूर्ण काय पर्वतरांग आहे. आणि इथले हत्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे हत्तीला शिकून तो अक्षरशः ते शिवाजी महाराज फक्त शाकाहारी होते. कारण की संभाजी महाराज आहेत, त्यांना संभाजी महाराजांना ज्यावेळी विष प्रयोग झालं, शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत सोयराबाई, त्यांनी काय केलं तर माशांमधने, मासे जे असतात आपले त्यांच्यामधनं संभाजी महाराजांना काय केलेलं आहे विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णाजी दत्तो जो शिवाजी महाराजांचा सचिव होता, ओके, अण्णाजी दत्तोनी काय केलेलं आहे त्याला साथ दिलेली आहे. आणि त्या अण्णाजी दत्तोनी आणि सोयराबाईंनी काय केलं तर त्या अण्णाजी दत्तो ना खरं तर हत्तीच्या पायाखाली दिलेला आहे.
सचिव जो होता शिवाजी महाराजांचा, मी तुम्हाला पहिले सांगितलं टकमक टोकावरनं कधीही शिवाजी महाराजांच्या काळात कडेलोट झालेलं नाही, तर ते संभाजी महाराजांच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि त्या अण्णाजी दत्तोला काय झालं तर पायाखाली दिल्यामुळं त्याच्यानंतरचा जो पुढचा इतिहास आहे म्हणजे त्यांची जी पिढी आहे त्याच्यानंतर त्यांच्या शिवाजी महाराजांचे पण एक बाळाजी चिटणीस नावाचे हे होते, त्यांना देखील काय केलेलं आहे हत्तीच्या पायाखाली दिलेलं आहे, कडेलोट झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतरची जी त्यांचा शिवाजी महाराजांचा किंवा संभाजी महाराज धर्मवीर नाही आहेत. संभाजी महाराजांना धर्मवीर आपल्याला म्हणता येणार नाही, कारण की छत्रपती नावाच्या मुले त्यांना धर्मवीर म्हणणं आवश्यक म्हणजे चुकीचं ठरेल ते, कारण की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत. त्यांनी प्रत्येक धर्माचं रक्षण केलेलं आहे, ते स्वतःच्या धर्मासाठी लढलेले नाही आहेत, स्वराज्यासाठी लढलेले असे आहेत. त्याच्यानंतर मग आस्तकदाम 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 महाराज गणपती भूपती गजाश्वपती अष्टप्रधान मंडिता न्यायालंकार मंडिता राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. या चर्चा गुपित ठेवायच्या असतात, समजलं काय? ते फोटो हो ह्याच्यामुळे बंद केले, हा हे गॅप पडले त्यामुळे बंद केले. चिपकवायची पहिले खलबत्ता खा हे वाकून ये रे बॅटरी लावा. चल चले खोला. जो बांधकाम आहे मी मगापासून म्हणतोय तर ते विजापूर सारखं त्या साईडचंच आहे. तिकडे देखील एक बीबीचं मठ हे आहे म्हणजे एक कबर आहे, त्याच्या बाजूने ऐनावत नावाचं शहर आहे आणि तिथं सेम असेच मनोरे आहेत, सेम टू सेम. काही तू ब्लॉक करायचं की ठेवू नको. लग्न करायला धडपडती चिनी तिथे ब्लॉक मध्ये आलंय पडलेस कला असली टाकणार. नाही व्हेज खायचे आणि बाकीचे ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा इथं राजवाडा नाही आहे, तो वाडेश्वर मंदिर त्या साईडला आहे. ओके. त्याच्यानंतर जे प्रधान होते मोरो त्रिंबक पिंगले त्यांचं देखील दुसरीकडे काय आहे तर त्यांचा राजवाडा आहे. अरे पण 4च आहे, 1 2 3 4. परत सांग परत सांग. 4 5 तिकडचे 5 जण ते तिथे कोपऱ्यात 6 धान्य कोठार आहे हे, धान्य कोठार. याच्यामध्ये धान्य असायचं. हे एकूण 3 आहेत. प्रांजली बघताना ब्लॉगर बोल गाणं बोल बोलतो सूर लाव इतना पागले ये प्यार तुमसे करता है सामने तुम आते हो सामने तुम आते हो कुछ भी कहने से डरता है वो मेरे साजन वो मेरे साजन 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 मेरे साजन
मुझको तड़पाता है, मुझको बहलाता है, करता है आते बातें करता है, मेरा दिल कितना पागल है, प्यार तो तुमसे करता है। इश्क तेरा रुला के गया, इश्क तेरा मार नहीं दिल ये मेरा, कदे से सोचता पानी ले गई दुआ पे, मीठी गुड़ गानी ले गई यारा, कुछ रंग बहारा, तू रात दीवानी गंजारा। ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता खूप रात्र झाली होती त्यामुळे ब्लॉग इथेच थांबवतो. ब्लॉग पूर्ण वॉच केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.